झाले हा? अजून कांठाळ गेला नाही भाऊ माया. कान ठळ्या माझ्या कानातून पाणी यायला लागले. हा हा काय झालं पाऊले काय मुटका मारला काय म्हणजे बा राजाला दिवाळीच माहित नाही काय झालं? अशी परिस्थिती. काय झालं? हा? अहो, रात्री नुसती ढुडूम ढाळ ठोय नुसतं ठोय बारच वाजत होते बारा. नुसते धाड 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 अरे, कांठाळ्या बसल्यात. कुठं खान कोणी खानबीन तयार केली काय गावात बघा डेपुटी डेपुटीने खान चालू की खान नाही हो. कान नाही काय झालं? पाहिलं मला वड 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 आणि सू केली हा. मी म्हणलं का आता बार झाला आवाज आला डसकले काय आताची. नाही नाही हा. काय वाजत होते रे. आम्ही रात्री नव्या कोऱ्या भाऊ वाजणारच ना. काय कोऱ्या नव्या कोऱ्या काय नोटाचा आवाज आला काय डेपुटीचा कांठाळ्या वाजल्या ए, मी माझ्या तोंडाने नाही सांग श्यामे तूच सांग हो. हो डेपुटीनी घोडे आणलेत घोडे. घोडे ते टकडाक टकडाक आणि असं ठोय कान ठळ पिस्तूल पिस्तूल बंदुकी बंदुकी का पिस्तूल 2 नाळ्याची बंदूक हा लायसन बिसन एकदम रात्री नुसते ठॉय ठॉयच होते. काय कुठं? सांगू तुम्हाला कुठं? घरी नवरा बायको नेम नेम खेळत होते. डेपुटी हा नेम नेम हा, मग. अरे फुग्या असते ते काकडी फुग्या आणल्या असते टुचक टुचक मग त्यांनी मारले काम सरपंचीन बाई 10 रुपये देत असते यांचा फुटला का ते 10 रुपये परत यांच्याकडे असं चाललं फुगे असेल. नव्हते मग? ते काहीतरी असं मध्ये चक्रासारखं होतं आणि त्याला ते असं हे होतं मध्ये आणि त्याला बरोबर नेम धरून गोळ्या घालत होती ती. या का माग हे घालीत होते भो हो. याच डेपुटी कान ठायला बसला भाऊ झाला का? मायकुलचा. लगेच यायच्या बाई बाईसाहेब. साहेबांच्या. हा का हा हा इला बघा ना डेपुटीने तर माणसं बिनसं मारित आहेत का काय आता आता ते आपल्याला काय माहित भाऊ आणली ते आम्ही तुम्ही पाहिली. लफडा. कोण तुम्ही आम्ही राम राम राजकारणात विरोध आहे का आता पार जीवनीशी संपिता का काय काय येतं म्हणले कान ठळे वाजले ठॉय ठॉय वाजत आहे रातभर ऐकू आलं का तुम्हाला? आवाज काय लपतो का डेपुटी काय सायलेन्सर थोडीच लावलं होतं तुम्ही त्याला. सायलेन्सर काय लावायचं? अरे नाही तर ते डिग्या ठेवला असेल फटाकडे का असं केलं की इकडे फटाकडे वाजत असेल असं केलं का फटाकडे वाजत कस काय डिगेव कसा वाजन साधा भाऊ नाही नाही कसं वाजन डिग्याला फटाकडे वाजायला ठेवले असते आणि हे फक्त ऍक्शन करीत असते की अरे ते बंदूक असं टिकल्याची नाही हो टिकल्याची बंदूक मोठ्या काय घरच्या लोकांना लागत बंदुका कोणाला काय तुम्ही सांगा त्या बंदुकीचं कौतुक आमच्या आजा पाजापासून बंदुकी वापरलेले माणसं आहेत आम्ही तुम्ही हा म्हणजे वतनदार घरानं आमचं बंदुकी तुमच्याकडे वतन- काय बोला अव तुमच्याकडे बंदुकी वाट्या त्या पासाय पुसायला वाट्या जरा अशी साफसफाई करायला सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करायला होत्या इंग्रज जर बंदुकी आणायला चालले ना हा बाहेर परदेशात हा तर आजाला घेऊन जायचं इतका पारखी आजा होता बंदुकीचा. हा. काय तुम्ही सांगता होते वजे वायाला राहायचे इंग्रज लोक काय त्यांचे वजे अंगावर घेते का तुमच्या आज्याकडे राहायचे वजे वजे वायाला इंग्रज जर चालले ना परदेशात बंदुकी आणायला तर माझ्या आजाला पुढे बसून न्यायचे तांग्यामध्ये दोंडीबा आवर आपल्याला बंदुकी आणायला जायचंय आणि तुम्ही मला सांगतात अरे आजा पाजापासून बंदुकी वापरलेले लोक आहेत आम्ही इंग्रज तांग्यात पुढे बसून न्यायची पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे जात होते काय तिकडे बंदुका घ्यायला असं कोण होता तुमचा आजा कोण होता काय तुम्हाला सांगायचं माझ्या आजी आई तांगाच्या इथून निघला ना डायरेक्ट इथून तांगा डायरेक्ट बोटीत तिथून बोटीतून मग आजा लगेच परदेशात हा आणि मग ते तिथे गेल्यावर म्हणायचे धोंडीबा बघतोय पसंतीने पसंत कर मग आजा बी लय पारखी चांगल्या चांगल्या माली माली बंदिका घेऊन यायचा आणि आज मी बऱ्याच बंदुकावर धोंडी भाऊ लिहिलेले गपचिप लिहायचा माझा हा लिहायचे ते पारखी नसते ते बंदूक गुराखी असते हा का? यांना त्या सांभाळायला लिहिलेल्या असत्या म्हणून लिहिला असेल दोंडीबा कोणाकडे दोंडीबा. किती? हा या 6 बंदुका दोंडीबानी सांभाळायच्या पुसायच्या त्याला आयलिंग बिलिंग करायचं असं असेल ते अरे श्याम भाऊ बंदूक वापरलेले लोक आम्ही यांना काय कळायचं हे आपले दारू गोळा उडायची लग्नामध्ये यांचे आजेंते यांना काय बंदुकीचं कळायचंय वतनदार घराण्याची आहे ना स्वातंत्र्य मिळायच्या आधीची बंदूक आहे लायसन बिसन लागत नाही डबल बोरची आहे पंजा आहे ना असा गोड्यावर बसला का वाघ मारून आणायचा कातड होतय पण तुमच्यासारखे आजोबाला लई पंजोबाला जोडीदार नेलं कोणत्या तरी भामट्यानी काय नाही तर वाघच कातड होत दातडं होतं असं का अहो आमचे आजा ते वाघ मारायचे तुमचे वडू वडू आणायचे बरं का तुम्ही काय सांगतात तुम्ही असा आमच्या समाज गावात तुमच्या आजी तुमचा पंजाच आमच्या गावात उचलून आलाय आणि हे काय गप्पा मारता? आणि तुम्ही जावं घर जावं मूळचे आम्ही हा वतनदार ना? तुम्ही असे उचलून आलेले आणि गावात राहिले टिकले जावई जावई म्हणून खांदेव घेतले तुम्ही कानात पिचकाऱ्या मारायला लागले यांना बाहेर कोणीची चरित नव्हतं यांना वतनच नव्हतं
इथं आल्यानंतर आमच्या पंजानी वतन दिलं आणि आमच्या दारात जागा दिली तर तुम्ही वतनदार झाले. हा हा, म्हणजे मला 50 सांगा एकर तुम्ही. जमीन आम्ही हा. अशी इथं कमावली, खड्डे खांदून वतनदाराचा खरा अर्थ तुमच्या माहिती का वावराची तुम्हाला? वाटेरी करून कमावली. आमचा आजा म्हणले उचलून आलता आणि बंदुका आम्ही- सांगा ना त्यांना. 3 घरं गावान्याचे गावात हा. आणि हे वतनदार. तुम्ही. हे बघा आमचं गाव सगळं बंदुका सांगा ना त्यांना. सडचक्रामान लावलेल्या आपल्या भिंतीवरच्या. मी बघितलेले बघून आंधळा व्हायचं. फक्त आम्ही किती मोठे, आम्ही किती 7 बंदूक आहेत अशी मोठी खाली, त्याच्यापेक्षा बारीक 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 सडचक्रामान लावलेल्या. तर त्या क्रमाने हा आणि मध्ये एक उभी अशी. आपण त्या घरात जातो का, घरात गेल्याबरोबर हॉल संपतो, त्या घरामध्ये असे हे लावलेलं आहे काय म्हणते त्याला, प्लास्टिकच्या 2 हे केल्या, एक ढाल लावलेली आणि ढाली खाली पिलानी ते पाली अंड खात. आम्हाला काय सांगा तुम्ही. तुम्हाला हात तरी लावून देतो का मी. लांबून बघतो तुमसारख्या नजरांनी ती ढाल आहे ना, तिच्यावर थोडसा असं गुलाबी गुलाबी रंग यायला लागलाय, नजर लागत ती म्हणून कोण हात लावला का. लायसनच्या बंदुकी द्या पट्ट्याकड. लायसनच्या असत्यात. लायसन आहे का चेक अहो, लायसन देणारे जर नसलं ना तर बंदुकी नेते पोलीस. पंजाच्या काळात लायसन द्यायचा अधिकार त्यांच्याकडे होता. लायसन कोणाकडे घेतो, सरकार आमचं सरकार होतं. हा, मग तेव्हा म्हणजे काय विषय होता. हे सांगत येत कमून पण लयच पोलिसाचा धाक दाखवून गेले होती. कोण लायसन आहेत डेपुटी, का म्हणले? तुम्ही पुढे म्हणलं मी आता नाही ऐकलं. जाता जाता म्हणले ना आता. काय बघा भाऊ तुम्ही आता, आम्ही तरी काय सांगा तुम्हाला. म्हणले बघ हा, तो लायसन बंदुका तुमच्या, गोळ्या त्यांच्या. फक्त लायसनच्या म्हणलं, आम्हाला लायसन काढायची गरज नाही. पंजाच्या काळातली ती. राहू दे, आपल्याला काय करायचं. आपल्याला कुठं काय खेळायचं का काय आपल्याला. चला भाऊ. तुम्हाला खेळायला देत असतो का भामट्यानं मी. काय आलं मला त्याने एक साधा भाऊ खेळायला डेपुटी सारखे मी बी खेळ, आम्ही नवरा बायको धाड धाड एका मागे. अच्छा. हा त्याला दिली तर मला बी एक पाहिजे बरं का, ती खालची बारकी नाही का, ती 2 नळ्याची छोटी अशी. मी आहे ना 2 सुतोळी बॉम्ब देतो, खाली असे डोंगा खाली ठेवा आणि बायकांना काडी लावायला लावा. आमच्या चिंताड्या लय मोठा खायला आवाज. चल लय सरदार वतनदार घरा नाही कानातून धूर येईन बाहेर. निघा नावाला वतनदार घरा नाही. चल 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 जाऊ ती. भामटे आम्हाला द्या. टिकल्या वाजाची बंदूक आहेत का त्या. खायला श्याम आहे फार साधा भाऊ येतो राव. आपल्या बुडा खाली बॉम्ब लावायचे म्हणते तर फोडायचे. अरे असंच असतं वतनदार घराणं, तुला सांगतो. तू टेन्शन घेऊ नको, तुला सांगतो. बॉम्ब आहे ना त्यांच्याच बुडा खाली लागणार असतो आता. कस काय तुला माहित नाही, तू फक्त चल माझ्या सांगा आता कसा बॉम्ब फुटतो तू पाहशीनच. चल. चल हा डेपुटी, ओ डेपुटी. डेपुटी. काय रे बोला ना. हा, तुमच्याकडे बंदूक लायसन आली होती. हा काय बंदूक लावले रे, काय करायचं बंदुकी तुला, लायसन वाले असून काय असू. मग समजा ज्याच्याकडे लायसन नाही त्याला लायसन नाही त्याला काय, जर लायसन नसलं तर तुमच्याकडे पोलीस लोक येणार, मोठी गाडी घेऊन पिंजरा, त्याच्यात तुम्हाला बंदुकीला टाकणार आणि त्यांच्याकडे घेऊन जाणार सांभाळायला. बंदुकीसहित मालकाला बी मग? द्या. ज्याच्या घरात सापडलं सोपं आहे त्याला. काय, कायदा आहे भाऊ ह्यो. मग खरं आहे ना, येडे आपण झाले नाही काय का तुम्ही? जिवंत काढतो सापडलं अमुक बातम्या येतात त्या लायसन अशा लागत त्याला, लायसन शिवाय कोण नाही ठेवू शकत. दादा भाऊ काय सांगतोय, 6 बंदुकी आहे, हे बंदुकी येत काय माहित काय लायसन वाटतं पाहिजे आपल्याला, काय माहित. काय लायसन आहे त्यांचं. हा. हैट. चल. कळलं का तुला. हा? लायसन नसलं भाऊ चांगले फटकी पडत नाही. हा, मग आता बरोबर करू. चल. श्याम आहे. हा तेजस. ओ तेजस भाऊ. कुठं जोडी काही नाही, चालू तुमच्याकडे आहे का बंदूक. काय बंदूक बंदूक. अरे बंदूक म्हणजे काय गंमत वाटली काय असं कोणाकडे पण निघायला, तुम्ही काय येडे झाले काय सकाळ सकाळ. येडे नाही झालो आम्ही, सगळ्या गावात बंदुकीत म्हणून म्हणलं तुझ्याकडे आहे का काय विचारा. अरे असं नसतं बाबा, ते त्या बंदुकीला लायसन घ्यावं लागतं, मग ती बंदूक ठेवू शकतो आपण. होय. हा का? मग आणि तू कोणाकडून घ्यायचं लायसन. कोणाकडून म्हणजे ते ऑफिसच वेगळे होय. सरकारचे. मग आणि लायसन नसलं तर मग वापरून नाही देत का येडा आहे काय, टाकती ना आत तुम्हाला. म्हणजे लायसन नसलं आणि जर बंदूक असली आपल्याकडे डायरेक्ट आतमध्ये टाक. मग सोपं आहे काय ते, असं काही उद्योग करू नका. नाही नाही, आम्ही कशाला उद्योग करतोय. आपण विचारलं, तुला माहिती आहे आपलं ती विकी देत ना कुणी अशी. बाबू हे नका रे होऊन आधी लावू कसल्या अशा गोष्टींच्या. म्हणजे हे खरं आहे नेमकं. म्हणजे जर बंदूक असली आणि त्याचं लायसन नसलं तर डायरेक्ट. अटक होतं मग का सोपं आहे का, केस होता ना त्याच्यावर. डायरेक्ट केस होती. 100%. हा थांब ना. अयो सदा भाऊ, काय आलं. लय अवघड झालं. काय तुमचं अवघड झालं. आमचं नाही, तुमचं अवघड झालं. माझं मला वाटलं नव्हतं राव असं करतील म्हणून. एवढं दुसरं भांडणावर लगे एवढं. माझं अवघड झालं. हा माझे कोण संग बंद झाले. आता डेपुटी संघ बंदुकीवरून हम्म. डेपुटी लावला ना फोन. कोणला
डायरेक्ट पोलीस मुख्यालयाला SP लाच फोन केला डायरेक्ट. काय ते म्हणले आमच्या गावामध्ये अशा बिना लायसनच्या काय बंदुका काहीतरी असं फोनवर चाललं होतं त्यांचं. म्हणजे माई काढी लावली का? लावली म्हणजे काय, आग धरलाय, दूर निघालाय, नुसतं जळायचं राहिलं आता. म्हणजे माझं नाव सांगितलं डायरेक्ट सांगितलं. होय झालं. हा तू कधी ऐकलं? तू काय करत होता मग, काय भजे खात होता काय तू? ते फोनवर बोलत चालले, तू काय पाहिलं मग? हा तू काय डेप्युटी पार ह्या थराला गेलं का? काय शेवट तुमचं राजकारण आडवं येतं, कसा माणूस संपवायचा? राजकारण्या भांडणात कधी ते बंदूक काढली का बाहेर? कधी तुम्ही नाही एवढ्या येऊन दिलं. ग्रामपंचायतीची भांडणं झाली कधी बंदूक आणली का बाहेर? मी त्यांना वाटलं ना आता माणूस आत गेला का मग आपला विरोधक संपला. 100% विषय काही. त्यांनी पोलिसाला गप्पा आता ते बाकी लय वेळा नका सांगू मला. बाबा, नको करू हा, नका, ते काय एक कर करता नाही. सामे हा. तुमच्या दोघांवर आहे ना एक मी जबाबदारी देणार आहे. आमच्या आमच्या नको भाऊ, सदा भाऊ. मला एक आधीच लय ऐकून तर घेणं काय जबाबदारी? बरं. तुला नाही, तुला ऐका. काय तुला नाही. जबाबदारी काय द्यायची होती? काय नाही. मला उचलून जेलमध्ये न्यायची जबाबदारी द्यायची. वाय, नको लगेच थोबाड घेऊन कर. तिथे आहे ना पाटाची काढायला आंब्या झाडापाशी. हा? मला त्या पाटात सोडायचंय कमराला दगड बांधायला. या म्हणलं तर यायचं. चालतंय. पाय धुत या दिवसात आंबे बी नसतात ना, पण नाही येतो आम्ही तिथं. या लवकर. लगेच आलो आम्ही. झाल्या अरे हे काय आंबे झाड नाही वाटत पण काय असं ना मला नाही कळत. रामफळ दिसती. साधा भोला वाटला असं ना आंब्याचं झाड पानावं त्याच्यावर दिसते. आली गप्प. अयो काय सदा भाऊ, बावळाटांनो दमलो ना. आंब्या झाडाखाली सांगितलं आणि तुम्ही रामफळ्या झाडाखाली तिकडे त्या काट्यावर सांगितले. ते पान आंब्यावानी वाटली ती. हा, तुम्हाला वाटेल बर याच्यात येत ना बंदूक आहे. एवढं जोड होती. अरे हळूच बोल ना, हळूच हळूच हळूच. हे ना अशा ठिकाणी ठेवायच्या पोलिसांना सापडल्या पाहिजे नाही. हा, सापडल्या नाही पाहिजे. नाही सापडला पाहिजे. आणि मग आपण त्याची विल्हेवाट लावू कुठे ठेवायची. तुम्ही टेन्शनच घेऊ नका सदा भाऊ, याची विल्हेवाट आम्ही बरोबर लावतो. हे 2-3 दिवस जरा डेप्युटीच्या डोक्यात घालून हे ह्या पोलिसाला फोन कर, त्या पोलिसाला फोन कर. माझी आहे एक घरात तेवढी दाखवतो फक्त छापमध्ये. लायसन आहे तिला? असं नाही ना. मग टेन्शन नाही. बरं. लायसन पाहिजे, दुसरं काय कुठं नाही आपल्याला. फक्त ह्या जरा जास्तीच्या आहेत ना, हा. म्हणून जपून ठेवा फक्त. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, याची विल्हेवाट लावली म्हणजे लावली. पोलिसाला काही त्याच्या कोणाला सापडणार नाही. हा. पोलिस आहेत ना पुढे बी ठेवलेली वस्तू काढी ते ते म्हणते ना ते कानून के हात लंबे होते. तुमच्यापर्यंत येऊन देऊ नका, नाहीतर त्यांच्या हाते ना तुमच्या आडून माझा गाळा धरीत येईल. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा, चल, चल. हो. तुम्ही आहे हा. झाले जोडे ना. सदा भाऊ ओके. कार्यक्रमच. काय बरोबर ठेवल्या ना? ठेवल्या मग पोचल्या असतील त्या. पुढे पोहोचले असतील. डायरेक्ट गंगेत. हा, समुद्रात. समुद्रात म्हणजे? मग नदीला पूर आलेला होता. हा. जसं घेतलं हा. तसं स्वाहा. हा. अरे तुमच्या आईला नेलं. अरे याड्यानो, त्या बंदुकीला नुसतं एक केलं 2-2 लाख सोनं असं, 2-2 तोळे सोनं. अरे 10 लाखाचं तो सोनं असं त्या 5 बंदुकीला बंदुकीला. हळूच बॉम्बला आपलं ना ते हा. तुम्ही. आम्हाला वाटलं लाकडाची आहेत त्या. अरे त्याच्यात तुंब्याला सोनं होतं, ट्रिगरला सोनं होतं, त्या गोळ्या घालायच्या तिथं सोनं होतं. अरे लाकडीचे तुंबे होते मागे, त्याच्या सोनं लावलेलं होतं ना. आम्ही काय पाहिले, काय? तुम्ही दिली गोळी तशी आम्ही दिली टाकून लगीन दिला. अरे लय वाईट केलं तुम्ही. अरे नुसती ती बंदूक इकली असती तर 3-3 लाखाची बंदूक होती. काय सांगता? 15 लाखाची बंदूक आपल्या बुडाखाली बॉम्ब टाकायला लागले होते, त्यांच्याच बुडाखाली बॉम्ब लागला आणि आता आपण झालो मालामाल. होय श्याम्या किती सोनं असन रे तरी. सोनं ते म्हणले एका बंदुकीला 2-2.5 लाख. अयो. म्हणजे 6 का 7 होत्या. 14-15 लाखाच्या झाल्या नाही येड्या. अयो. तुला सांगतो आता बंदुकाचे आहेत ना सोनं काढून घ्यायचं आणि बंदुका लाकडे आहेत ना त्याचे नदीला टाकून आणि फक्त सोनं चुकायचं. कशाला चंड घ्यायचं बंदुकीचं. परत पोलिसांनी पाहिलं बिलं आपल्याला तर काढ ना. बघ कुणी येते का? शाळा कशी कामाला आली बाई. तो चालला होता टाकून द्यायला. श्याम्या तू काही म्हण बर का, तुला डोकं आहे. अरे हळू आयला रे मला माल हो गई.
श्याम राज अरे सोनं कुठे आहे? अरे बंदुका कुठे आहे? नुसते दात घ्यायचे. काय झालं? वाहून गेलते ना गंगेला गेले होते ना बंदुका. बंदूक तर तुम्हाला जाड आहे हो बंदुकाचा. असे धरायचे किती? तुला आहे ना, तुला इकडून आणि त्याला इकडून. होय. हा अरे डेपुटीने माही तक्रार केली ती का? नाही. मी तर डेपुटीकडे जाऊन आलो. होय. ते म्हणले घाबरले काय तुम्हाला? नाही ना, डेपुट नाही ना. घाबरले नाही. ते म्हणले पोलिसाचं बिलिसाचं मी नावच नाही काढलं. माझ्याकडे बंदूक आहे, तुमच्याकडे बंदूक आहे, मला माहिती आहे म्हणले. राजकारणात काय एकमेकाच्या ओरावर बसायचं बसू म्हणले, पण ह्या काड्या मी करणार नाहीत. आणि शो बी म्हणला पोलिसाचं. मी आता काय ऐकलं नाही. तो म्हणतो ते तिकडे तोंड होते. सगळी आयडिया तुझी होती बऱ्या. याची निघालं सोनं यायचं. नाही ना. हा घालू का आता सोनं काढलेलं आहे बाकीचं लाकूड? हा? अरे नालायकानो, तुला तर आहे ना, तू वरून फक्त गोरा आहे, ह्यो काळा आहे पण आतून जरा बरा आहे. बरं आहे, बरं आहे. पण तू तर पक्का डांबऱ्या रे, मोठाले डोळे ते. डेपुटी पळाला. राम राम. काका ना काय फाट्यावर काका फाट्यावर गेले. हे सगळं गाव बी सोनं नाही होत. आधी ठेवलाय फोनवर डीपी, तुझ्या डीपीची घेऊ का पपी? पारे पार. अरे जाल्या पारे तर इथं नाही ना राव. आयला जाल्या आणलंय 1.5 किलो. अरे पण बनवायचं कुठं? तू 10 रुपयाला ना जाल्या लय येडा होतो बा. तू इसर भोळ्या जाल्या. सगळं गाव मला इसर भोळ्या म्हणतं. आयला जाल्या पारेशिवाय कोणतोय गावात काळजी घेतय. अरे 1.5 किलो आहे. तुला तर बनवता येत नाही. मिरची टाकायला गेला तर मिरची जादा होत, मीठ टाकायला गेला तर मिरची जादा होती. जा दे काहीतरी. चाल भाऊ चल धाब्यावर बनवून खाऊ. अरे तुझ्या खिशात रुपडे आहे का? धाब्याला कसा बनवून देईन? चल फिर माग. सुगंधा, अय सुगंधा. काय हो झालं भाऊजी? बस खाली. काय म्हणता? हे सुगंधा, तुला काय सांगू, तू मला आहे ना रात्री स्वप्नात आली होती. अयो कस काय? कस काय म्हणजे? लय तारफाड करीत होती तू चिकनासाठी. नुसती म्हणत होती मला चिकन मला चिकन. नुसती पीस घेऊन खात होती. काय? हा नुसती पीस. मी तुमच्या स्वप्नात येऊन चिकन मागत होती. हा डायरेक्ट चिकन. पण या जाल्याला रावलं नाही भाऊ, राहिलंच नाही मन आपलं. म्हणजे आपली सुगंधा चिकन मागती म्हणजे तिच्यासाठी माझा जीव लगेच तू तुटला भाऊ तुझ्यासाठी. अहो पण मला खायचंच नाही चिकन, तर मग मी कशाला तुम्हाला मागन सांगा बरं? अरे मागशील तू चिकन, रात्री माझ्या स्वप्नात मागितलं म्हणलं, तू कसं काय खात नाही? अहो स्वप्नात मागितलं ना, पण मी आता तुम्हाला म्हंटल का, फोन बिन करून सांगितलं का, येऊन सांगितलं का मला चिकन खायचं नाही? अरे मी आणलं होतं, मग जाऊ दे मला बनवून दे चिकन. नाही बाबा मला खायचं पण नाही आणि मी बनवणार पण नाही घरामध्ये. अरे मग चिकन काय करू मी? मला काय सांगता, तुम्ही आणलं ते तुम्ही कोणाकडून बनवून घ्या. तुझ्या काजीसाठी मी चिकन आणलं. मला हो जालू भाऊजी, पण मला खायचंच नाही चिकन, मग कशाला आणलं? राव बनवून आपण मी खातो ना. तुला भारी भाजी पण येते राव. नाही मला बनवायचं नाही. मला काय भाजी पण चांगली येत नाही. मला नाही बनवायचं ते, आणि मला खायचं पण नाही. सुगंधा, तुझ्या जीवासाठी मी चिकन आणलं, बनवून देत नाही का तू? बसा गप्पा. माझ्या जीवासाठी आणलं, मी सांगितलं का तुम्हाला? नाही काय तुमचं चिकन घेऊन. मी सांगते मला नाही खायचं तरी तेच. नको पावर करू. ज्याल्याचा जीव अख्या गावासाठी तुटतो, पण ज्याल्यासाठी तुमचं जीव नाही तुटणार. जावा तुम्ही सदन कदा असेच राहता. जाता काय तू गपचूप? 1.5 किलो 1.5. हा ज्याला कुठे बनवून खायने पाट्या कुठे नको देऊ बनवून. तू जा. नाकात मोती का तुमच्या तर जावा काही पण. म्हण तुला चिकन खायचं आणि मी घेऊन आलो. इथल्या गावात सुंदर भाजी पण येते का काय सुगंधा?
त्याच्या नाकात लय मोती तर तुझ्या नवऱ्याला होते मला काय घेणं नाही जाल्याला कितकं प्रेम माणसेत गावात. शामराव मी म्हणतो पोच पान नाही तर चला आपलं फिरायला कुठे तरी. कुठं जातो फिरायला येडवण करतो का आपलं ए श्याम्या काय अरे आई सकाळ सकाळ पिऊन आला काही हो. अरे तांबर जाय ना भाऊ. ए तू गबस झरण तोंडाचे तुला काय करायचं रे आमच्या दोघात ढवळून. बोलवलं तुम्हाला तुमचा जोडीदार आहे पा काय म्हणतोय. अरे अरे बारका का आलं इथं काय माहिती येतं ते आला याच्या घरचे आपल्यालाच म्हणायचे पोरं गावापासून आलंय काय रे येतं जाऊ द्या येतं पा. काय म्हणतो झालो भाऊ 1.5 किलो आणले 1.5 किलो 1.5 किलो एवढं काय आणलं बनवून खायला आणले. काय आणलं जी माझा जीव लय श्याम्या तुझ्यावर. अरे मग घरी जावा खावा इकडं काय इकडं रस्त्याने घेऊन येतो अरे माझी बायको नाही घरी तुझ्या घरी बनव ना आजचे दिवस खाईन. ए मै बायको कुठं घरी येता वा ए घरी आहे ना वहिनी. मकर जाळ्याला ढकलून देऊ न करा. अरे खरंच नाही भाऊ ती माहेरला गेलेली तुला माहित नाही होय किती दिवस झाले पाय टिकवतो का तिचा इथं तुमच्या दोघांच्या बायकाची येतच जाते पळा त्या. मग तुला कोणी ढावळत सांगितलं रे चिमणी आणि तोंडाच्या मध्ये बोलत जाऊ दे, लहानच आहे ते बोलत असतात लेकर तू घेऊन जाय बाबा घरी तुला तू बनवून खाय काय उगाच डोक्याला श्याम्या माय बायको नाही घरी मला पैसे दे मग बनवायला. तुला पैसे देऊ दे मला बनवून खातो मी धाबे. माझ्याकडे पैसे कुठं काही काढायचं तू 1.5 किलो मटणाला लागते आणि तुला कमीत कमी 500 रुपये बनायला दिन मग काय झुचिंग काय घरी बनवून तुझं घरी बनवणार राहतो. अरे नाही रे उसने काय याचे असंच मागतोय जो बळजबरी. अरे पण आधीच अक्कल चालायची अर्धा किलो घ्यायचं नादो जायचं खायला 1.5 किलो कशाला घ्यायचं मग हा मग तेच ना अक्कल असती तर चालली असती ना ज्याला काय माहित पारी घरी नाही म्हणून. मला वाटलं पारी घरी आहे बघितलं का म्हणून मी अर्धा किलो एक्स्ट्रा आणलं. माया पारीला लेग पीस आणला मी 2. मग जाय सासरवाडीला घेऊन होय घरी आलं तर पारीच नाही. इथं आल्या डोकं फिट माय उघडलं. तुपलं तू बघ होय कुठं डोक्याला ताप यायचा बघ अरे मग 300 रुपये झाल्या खिशर रुपये नाही कसा बनवून खायची आम्ही मी कच्च खाय भाऊ आम्हाला काय सांगतो आई डोक्याला ताण आहे. म्हणला हे तरी माझ्या अरे पण मी म्हणतो यावा कशाला नाही उतरला. नको उतरू. झोपलाय इथं. इथं झोपलं का हा. पिलंच एवढं मरणाचं ते काय खरंय त्याचा संसार आहे याच्यामुळे वाऱ्यावर गेला तुला सांगतो त्यामुळे त्याची बायको ठिकाणा इथे ते आहे राव सकाळ सकाळ कोणी पिऊन येतो रे तेच ना राव मला येत म्हणायचं भाऊ. आता आणलंय एवढं तर निम्मे आणायचं निम्म हॉटेलात पैसे द्यायचे ना राव. मग काय ते त्यालाच कळत नाही हाय आज खायचा वार तर तू येडा झाला काय त्याचं घेऊन कुठं करून देत बसतो त्याला त्याला तुला माहितीये का ते प्यायच्या नादीच आपल्याला वाट्याला येऊन द्यायचं नाही सगळं तोच खाईन अहो इथं झोपलाय त्याला चालणार पण नाही आणि असे ते तुत्र घेऊन जाईल तुम्ही दुकान बंद करून गेल्यावर मग ते आपल्या वाट्याला नाही त्याच्या नाही मग तुला काय म्हणायचं नेमकं पण तरुण आपण येडा काय तू मला नाही बनत आहेत भाऊ घरी बायको नाही तुम्हाला उडं बनवायचंय मग जाऊन त्या सुधांदाचे घरी भाऊ ती दारात तरी उभं करीन का आपल्याला दारात तशी उभं नाही तरी मी सांगतो ना तुम्हाला तशी उभा तरी ती काय करायचं मसाले तेल मटन मसाला सदला घेऊन जायचं हा अहो मसाले आहेत तेल आहेत चिकन पण आहेत मग ते तास काय नाही म्हणन हा हे खरं आहे आणि शिवाय तिला खायला भेटन ते खायला भेटन ते 1.5 किलो आहे, आपण एवढं खाणार आहे का हा. तू पावशेर मी अर्धा बाकीचं उरलेलं तिला घे ना मग सरणार आहे का आपल्याला तेवढं एक काम करतो हा. तू म्हणतो तसं करतो हा तू काय कर पिशे हळूच घे काढून हा? आणि लगेच तेल पिशे ते मस्त पिशेत टाकून लगेच निघू आपण तळून पण देणार नाही त्याची उतरस तर गायब तसंच करू हा देतो पिशवीत आंबा हळू घे बर का नमन येई लई जडे जड 1.5 किलो चिकन येते सोप आहे काय मसाल्यांचे टाकतो लगेच हा लगेच वहिनीला आहे ना तेल ते नेऊन दिला आईचं सारण नेऊन दिला ना ती बाया तरी हा तेल पिशी हा काळा मसाला स्पेशल लजीचा चिकन मसाला आणि हे चटपट आता काय नाही म्हणती ती अजिबात नाही तर तिला भारी बनायला लावू एकदम पिवळं शेपरेट फ्राय शेपरेट आणि काळा मसाला चला ना मग चल ना ती वहिनी आहे का तरी आता
घरी चप्पल दारात आहे म्हणजे कुठं जायची ती इथंच असणार आहे. सुगंधा, अय सुगंधा. काय हो आता तुम्ही पण आले का इथं? आम्ही बी म्हणजे काय झालं वाचकायला एवढं तुला? बसकायला काय झालं म्हणजे? तुमचं काय काम आहे ते सांगा मला. स्वयंपाक झाला का? अहो कशाचं काय स्वयंपाक? तो जाले आला होता घरी, होय, नुसता डोक्यात आणि म्हणे ती भाजी करून दे म्हणे, काय चिकन घेऊन आले होते इकडं. तुझ्याकडे बी आलता का? अहो, किती पिलेले होते, कुठे त्यांना भाजी करून देता, रिकामा डोक्याला ताण, मी तिला हाकलून इथून. बरं झालं, आमच्याकडे बी आला होता तिच्या दुकानामध्ये. मला म्हणला हे चिकन आणले कर. मी म्हणलं बावट झाला काय, कुठं ते पेताडच्या नादी लागत आहे. मी बी तिला हुसकून तुला सांगतो. बरं झालं. पण झाली काय गंमत, त्याने चिकन आणलेलं पर आमच्या तोंडाला पाणी सुटलं. ठीक आहे म्हणला आज खायचाच वार आहे. मग म्हणले एक काम कर, हे पैसे धर आणि 1.5 किलो चिकन घेऊन ये आपल्याला. आणि मग मी चाललो होतो घरीच करायला. पण मी म्हणलं कसं आहे, तुला सोडून कसं खावा, आपण कायम तिच्या दारात आपण जाऊन खातो पोहे चहा पाणी. मग यावेळेस म्हणलं काय करू, आपण सुगंधा वहिनीकडे जाऊ आणि तिला सांगू, है की नाही. हे काय तुला सांगतो, माझी अजिबात ताण नाही तुला. हे बघ तेलाची पिशी आणली, मसाले आणले सगळे. हे बघ चिकन मसाला, काळा मसाला, मटन मसाला, आंबारी मसाला सुद्धा. गॅस बी आणता आला असता ना, आणला असता, पण ते कसा आणावं ना म्हणून नाही आणला. आता हे बघ तुला सांगतो, 1.5 किलो चिकन आहे, याचं 1/4 किलो काय कर, काळी भाजी कर आणि 1/4 किलो मस्तपैकी फ्राय कर. हा जमलं तर थोडं पिवळं, तुला भारी येतं सांगायची गरज नाही म्हणून काळा मसाला सेपरेट आणलाय. हो का शामराव, बरं झालं तुम्ही चिकन आणलं. अहो मला पण लय खाऊ वाटत होतं, पण ते जालू भाऊजीचं कसं असतं तुम्हाला माहिती ना, म्हणून मग म्हटलं ते खाणं नको काहीच नको. बरं झालं. पण मला मदत कोण करू लागन? डिगे आहे ना, हा डिग्या धुवून बिवून दे, सगळे व्यवस्थित साफ करून दे. बरं बरं चालेल. आणि मस्त बनव आणि मग डिग्याला निरोप पाठव, मी येतो जेवायला बरं का. चालतंय. पाणी सुटले ते चाल मसाला काढू लाग मला. करून दे सगळे व्यवस्थित साफसूफ कर चांगलं जरा. म्हणजे तुला आवरा ना. लवकर अशी भूक लागली असं वाटतंय का चिकन खातोय मी. धरा ए पाण्याचा आण रे. अयो सुगंधा तुला खरं सांगू का, गावातल्या लोकांना माझी लय काळजी आणि गावातल्या पेक्षा माझ्या श्याम्याला लय काळजी. श्याम्या म्हणला तुझ्या हाताने सुगंधाने मटण बनवलं नाही ना, मी पाठ्या घेऊन जातो तिच्याकडे, तिला बनवायला लावतो. चल वाढ हा वाढ मला. मला पण शामराव ही सगळी शाळा तुमची होती ना? अगं खरं मला काही माहित नाही तो कस काय आला. ए, कस काय आला म्हणजे? निघा तुम्ही दोघं जण इथं. श्याम्या पलटू नको, तू ना आणला का सुगंधाला सांगतो मी बनवायचं म्हणून, तुम्ही मागून ये. ए मी खरंच नाही म्हणलो, हे मान्य आहे चिकन त्याच आहे म्हणून, पण त्याला म्हणजे काय- तुम्ही माझ्यासोबत खोटच बोलले ना सगळे. अगं नाही ना सुगंधा, अगं त्यो आहे ना दुकाना पुढे पाळला होता. डिग्या काय म्हणला माहितीये का, ए गमला जरा 2 मिनिटं. डिग्या म्हणला ही दप्पड आहे, कुत्रा जाईन चिकन घेऊन कोणाच्या वाटात ना पोटात, त्यापेक्षा एक काम करू, तुम्ही सगळं तेल मसाले वगैरे घ्या आणि आपण सुगंधाला करायला लावू. म्हणून आम्ही आलो तुझ्याकडं, याचा काही संबंध नव्हता. आई शपथ. शपथ खोटी खातो सुगंधा. खोटी शपथ. तुम्ही दोघं निघा भरती का इथून निघा. निघा इथून. आता हे बनवलेलं खाऊ तर दे ना. ते मी आता कुत्र्याला घालीत असते. माय लेग पीस देते. काय लेग पीस? निघा टाक तुम्ही इथून. माय बायकोची माय, काय? माय बायको 2 आणलेले माय दिना लेग पीस. तुम्ही निघा बरं का इथून. काय बाई पागल नाही तर. ए सुगंधा, हे माझं मटण आहे ना, तू कस काय म्हणली? तुमचं मटण चिकन आहे ते. चिकनच सांगतोय, माझे 3 लेग पीस आहेत, मी आणलं कस काय म्हणली तू कुत्र्याला टाकीन म्हणून. दे माझं मला दे. नाही 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 भेटणार. निघा इथून. लग्न- मी आरडा वाडा करेन ना पटकन माझ्या घरातून निघा ए, तुम्ही. किती आरडाओरडा कर, माझं चिकन मला देऊन टाक. पिसाळे का काय तू मटण खाला, या जाल्याचं चिकन खाला. ए, मी केलेलं आहे आता, मी ते खाणार नाही, त्याच्यात कुत्र्याला टाकणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना. ए कुत्र्याला अजिबात नाही टाकायचं. तू पिसाळे का काय तर पदर आणून टाक ना कुत्र्याला. हा काय बाई, ए मी अख्या गावात बोबाट करीन. हा जा करा. माझ्या 1.5 किलो चिकन घेतलं तो आणि कुत्र्याला टाकलं म्हणून. जाओ तुम्ही इथून. माझे चिकन दे, मला बाकी माहित नाही. जरा निघा 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 इथून. नाही, तुम्ही जर ते नेलं नाही ना तर भूत बनून माझ्या मागं लागतं. निघा इथून पहिले. लागलंच असतं भूत, मी न जर असतो मी लागलोच जातो असतो. का आता इथून? ढकळेल नाही तर.